असेल तुषार का काय असतं काय म्हणतात त्याला तुषार. ही आपली आई असेल का. मी तुला डीमार्टला येतीस का डीमार्टला. बापू जरासं थांब मला एक बोलू दे 5 मिनिट. हे चित्रामध्ये दिसाले ती काय होय. गुड मॉर्निंग गाईज. आता आपण सकाळी 6 वाजलेच उठलो. रात्री थोडासा उशीर झालाय. 11:30 वाजले झोपायला. म्हणजे व्हिडिओचं काम पण होतं आणि मूवी पण बघितली त्यामुळे उशीर झालाय. आता सकाळी चारा तर घ्यायचा नाही. शेताकडे जाऊ दूध वगैरे काढू. आणि चारा का घ्यायचा नाही कारण की काल बाया लावल्या तर निंदायला त्यांनी निंदला असेल आणि त्यामुळेच आपल्याला चारा घ्यायची गरज नाही. आई 2 दिवस झालं ताईकडे गेलेली आहे. काल रात्री धीरज आणि दादा आईला आणायला गेलेत. आता सकाळी 7-8 वाजेपर्यंत आई वगैरे येतील. हळदीमध्ये काम पण होतं. हळदीमध्ये जे धुरा आहे धुऱ्याला तूर वगैरे घ्यायची होती. तर आज ते काम करायचंय. आणि दुसरं म्हणलं तर मी माझे आपले रिसेंटली व्हिडिओ बघत होतो. त्याच्यामध्ये एक कळालं की मी खूप फास्ट बोलतोय आणि त्याला मला ओव्हरकम करायचंय. काय माहित नाही कॅमेरा उचलल्यानंतर फास्ट बोलायचा विचार करतोय. तसं तर फास्ट बोलायची गरज नाही कारण मी स्लो असं हळून बोलत चालते. परंतु मी शॉर्ट व्हिडिओ करतो त्यामुळं फास्ट पिचमध्ये जे काय आहे ते 1 मिनिटामध्ये 1 मिनिटामध्ये बोलायची सवय झाली आहे. परंतु त्याच्यावर मी काम करतोय हळूहळू त्याच्यावर स्लोली बोलत जाईल. तर ठीक आहे रेडी होतो. पांढरं शर्ट टाकून जाता येत नाही शेताकडे. शेताचा युनिफॉर्म टाकतो आणि शेतीचा ब्लॉग दाखवत नाही. शेती जाऊन येतो नंतर भेटतो. शेताकडलं काम झालं आणि आई पण आलेली आहे. आई ताईकडे गेली होती 4 दिवस. आता चहा वगैरे चालू आहे सगळ्यांचा पिण्याचा. आपल्याला थोडंसं वरी जाऊन एडिटिंग करायचंय. 2-3 व्हिडिओ आहेत अपलोड पण करायचे कारण की मी जे लॉंग व्हिडिओ आहेत त्याला शॉर्ट करून इंस्टाग्राम आणि फेसबुकवर टाकत आहे जेणेकरून लवकरात लवकर रीच वाढाव आणि सबस्क्रायबर आणि फॉलोअर वाढाव. आपली चेअर घ्यायची आणि थोडीशी एडिटिंग करून अपलोड करायचं आपलं दररोजचं काम आहे. मॉर्निंगमध्ये मी शेतातून आलं की जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओला अपलोड करून टाकतो. आता पण 5 मिनिटामध्ये व्हिडिओ अपलोड करून आताच आपल्याला काम भेटलेलं आहे. हे जे तुषार आहे व्हिडिओ एडिट करत होतो. एडिट करता करता खालून म्हणले की आपल्याला जे सोयाबीनचं शेत आहे सोयाबीन शेतामध्ये तुषार फिट करायचंय. हे आपलं आहे तुषार. या तुषारला काढायचं बाहेर चेक करायचं बरोबर आहे की नाही. ऑइल वगैरे आहे की नाही. हे फिरत आहेत की नाही. हे जर का फिरत असतील तर वेल अँड गुड. फिरत नसतील तर ऑइल वगैरे टाकावं लागेल. 4 आणलेलं आहे. 4 पैकी 4ही पण वर्किंग तर दिसत आहेत. फक्त खाली जे आहे पुरं गंजलेलं आहे हो का कारण की पावसामध्ये भिजले. जवळपास 3 वर्षानंतर आम्ही हे वापरतोय. 3 वर्ष झालं वापरलं नाहीये. 3 वर्षापूर्वी वापरलं होतं. आता पुन्हा आपल्याला सोयाबीनमध्ये लावायचं आहे. याला प्रॉपर तसून घेतो. आणखी वरी 4 आहेत. 4 घेऊन येतो. 4 आहेत का 3 आहेत समथिंग. हां 4 आहेत. 2-3 पाली पण निघाल्या याच्यामध्ये. आता तर पाली नाहीत. हे ज्याला तुषार म्हणतात. खूप जणांना माहीत नसेल तुषार काय आहे. पण जे शेतकरी आहे त्याला माहीत असेल तुषार का काय असतं पडलं. आता याचं काम काय आहे. हे जे दिसतं इथं लावायचा पाईप. इथं पाईप लावला या पाईपातलं पाणी आहे की नाही समोर एक पाईप असते आणि हे पूर्ण आहे की नाही असं इथं पाणी येऊन असं रोटेट होते आणि पूर्ण रोटेट होते असं आणि दूर असं पाणी पडते. म्हणजे फवारा टाईप पडते ते कळलं. काय म्हणतात त्याला तुषार. हां तुषार म्हणतात. तर आपल्याला काय करायचं आता ऑइलिंग वगैरे करायची. चालू आहे की नाही बघायचं. सगळे फिरून बघ बरं चालू की नाही. ही आणि हे खाली पाय ठेवून बघा पडेल. हे दोन्ही फिरायला हे असंही फिरते आणि हे असले फिरते. राईट. मित्रांनो हे स्वतःच्या पायावर उभं टाकत नव्हते त्यामुळे त्याला पूर्ण खाली टाकलेलं आहे. आता याला एकदा प्रॉपर धुवून घेऊ आणि म्हणजे व्हिडिओ एडिट करायचा राहिला होता थोडासा व्हिडिओ एडिट करतो त्यानंतर होतो कारण की आपला वेळ आहे थोडासा. 5 मिनिटामध्ये एडिट करूत आपल्याला व्हिडिओ अपलोड करूत आणि येऊ कारण की वरी आहे 5G येतं. 5G स्पीड चांगली येते. अपलोडिंग स्पीड खाली जे आहे 4G येतं. 4G स्पीड तेवढी चांगली नाही. एकदा अपलोड करून घेतो आणि भेटतो.
तुषारचं जे पैप होते आपण ऑइल वगैरे मारले होते ते नेऊन टाकले आणि आता नेऊन घरी आलो तर तेजू बनवायला आहे. तेजू काय बनवलास रे? पुरी. आणि धीरज काय बनवले? चपाती. म्हणता ताईनं आळी दिली. कोणाला खेळायला दिली आळी रे? ही आपली आळी असते का? चपाती आणि कशाची भाजी आहे? बटाटा म्हणजे आलूची भाजी आहे. आणि तूप दे तूप. मी तुला डीमार्टला येतीस का? डीमार्टला तुम्ही दोघं तर रेडीच आहे की रे कुठे यायला. हे चल तूप दे लवकर फास्ट. आणि ऐकून घ्यावंच लागते रे, क्लिअर येईल तरी जास्त. चलो. हप्त्यावर मित्रांनो एक गोष्ट, हप्त्यावर कोणतीच घेऊ नका. जर काय आता पैसे नसतील तर पोस्टपोन करा. 4 महिने 5 महिन्यानंतर घ्या. आता त्याच्यामध्ये तूप टाक. परंतु हप्त्यावर कोणत्या गोष्टी घेऊ नका. कारण की EMI असा आहे जे आता तुमच्याजवळ पैसे नाही. थांब रे, आता तुमच्याजवळ पैसे नाही. बापू जरासं थांब, मला एक बोलू दे 5 मिनिटं. तर मित्रांनो सांगायचा अर्थ की EMI एक अशी गोष्ट आहे, तुमच्याजवळ आता 100 रुपये आहेत आणि तुम्हाला 1000 रुपयाची गोष्ट पाहिजे तर 1000 रुपयाची गोष्ट तुम्हाला आत्ता भेटते, पण तुम्हाला दर महिन्याला 100 रुपये द्यावं लागतील. ते पण किती? 10 महिने. त्यामुळं जी गोष्ट तुम्हाला आत्ता भेटू शकते तीच गोष्ट घ्या. EMIवर कोणतीही गोष्ट घेऊ नका. आणि घेता वेळेस लायबिलिटी काय असते आणि असेट काय असते हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आपण काही चिन्ह डिस्कस करू. आता तूप लावून आपण जेवण वगैरे करू. पण झालंय आता धीरजची ऑनलाईन एक्झाम आहे. धीरज तयारच का ऑनलाईन एक्झामला? तिकडे सर जरा थोडंसं. कोणता ॲप आहे तुझा ऑनलाईनचा? नारायण अगोदर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बघू. तर मित्रांनो धीरज कितवीला आहेस रे तू? पहिलीला. फर्स्ट स्टँडर्डमध्ये आहे आणि त्याची ऑनलाईन एक्झाम आहे. नारायणा स्कूलमध्ये आहे. फ्रेंड्स डॅश प्ले टुगेदर हे चित्रामध्ये दिसाले ती काय वय? SOFA सोफा, CHAIR चेअर, BED बेड, TABLE टेबल. काय येईल? नेक्स्ट. खूप जोग थांब की एक क्वेश्चन चुकलेला आहे मित्र. 13 मिनिट घेतलास म्हणजे टोटल टाइम 13 मिनिटं घेतलास तू जवळपास. याचं 13 मिनिटामध्ये झालं. आणि पेपर खरंच खूप लिटरली अवघड होता. 13 मिनिट म्हणजे 10 मिनिटं आणि 3 मिनिटं. याला वहिनी सांगा बरं कसं आता 13 मिनिटं कसं सांगायला. मित्रांनो पेपर खरंच खूप अवघड होता. पहिलीला असताना एवढं डिफिकल्ट कारण की त्याच्यामध्ये सिनोनिमस समानार्थी शब्द, फिलिंग द ब्लँक 10 पैकी 9 मार्क पडलेत तुला. ओके. तर खूप डिफिकल्ट लेवलचा पेपर होता आणि ही तयारी करून घेत आहेत. आज जर का डिफिकल्ट लेवल असेल तर हळूहळू त्यांना ब्रेनला असं होईल. परंतु मला असं वाटत नाही की एवढं शिकवत असतील का, खरंच माहीत नाही. इंग्लिश मिडियमचं मला एकच वाटतं त्यांचं करिक्युलम ॲक्टिव्हिटी खूप जास्त देतात. आम्ही जिल्हा परिषदमध्ये शिकवलं. जिल्हा परिषदमध्ये काय खायचा डब्बा आणि पळायचं एवढंच होतं. पण इंग्लिश मिडियममध्ये अदर ॲक्टिव्हिटी खूप जास्त झालेल्या आहेत. चला आंघोळ करून घेतो आता. आंघोळ करायची आपल्याला जायचं. आणि तेजू पण अभ्यास करत आहे. तेजू पण आता इथं 1 2 3 10 पर्यंत काढलेलं आहे तेजूनं. थोडंच चुकले काय होत नाही. अभ्यास करत राहा. चुका वगैरे 2च लागतात लाईट. चला आंघोळ वगैरे करून घेतो.